नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या VSH या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड 8 सायन्सचा दुसरा चॅप्टर हेल्थ अँड डिसीज याचं एक्सरसाइज आज आपण घेऊन आलो आहोत। तर ते आता आपण बघूया चला। तर याचा क्वेश्चन फर्स्ट आहे, डिस्टिंग्विश बिटवीन इन्फेक्शियस अँड नॉन इन्फेक्शियस डिसीज। फरक स्पष्ट करा, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोग। तर आता दोन पार्ट करूया, इन्फेक्शियस डिसीज आणि नॉन इन्फेक्शियस डिसीज। तर आता इन्फेक्शियस डिसीजमध्ये आता आपण फर्स्ट येणार आहे, द डिसीज विच कॅन बी ट्रान्समिटेड फ्रॉम वन पेशंट टू अदर पर्सन इज कॉल्ड इन्फेक्शियस डिसीज। तर आता नॉन इन्फेक्शियस डिसीजमध्ये काय येणार आहे, द डिसीज विच कॅन नॉट बी ट्रान्समिटेड फ्रॉम वन पेशंट टू अदर पर्सन आर कॉल्ड नॉन इन्फेक्शियस डिसीज। एकापासून दुसऱ्याला होणारा रोग यालाच इन्फेक्शियस डिसीज असे म्हणतात। आणि नॉन इन्फेक्शियसमध्ये एकापासून दुसऱ्याला ट्रान्समिटेड कोणताही रोग होत नाही। आता इन्फेक्शियस डिसीजमध्ये सेकंड येणार आहे, कॉन्टॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड और कॅरियर, वेक्टर ॲनिमल्स और इन्सेक्ट स्प्रेड द इन्फेक्शियस डिसीज। तर नॉन इन्फेक्शियसमध्ये काय येणार आहे, नॉन इन्फेक्शियस डिसीज आर नॉट ट्रान्समिटेड थ्रू एनी मीडियम। थर्ड, इन्फेक्शियस डिसीजमध्ये इन्फेक्शियस डिसीज आर ॲक्यूट डिसीज ॲज दे आर सडनली कॉज ड्यू टू इन्फेक्शन्स फ्रॉम आयदर बॅक्टेरिया, व्हायरस और प्रोटोझोन, दस देअर सिम्पटम्स आर सीन सूनर। तर नॉन इन्फेक्शियसमध्ये काय येणार आहे, थर्ड, सम नॉन इन्फेक्शियस डिसीज आर ड्यू टू hereditary causes, some are a clue to failure in metabolism, some due to deficiency of the nutrients. Their symptoms are not seen suddenly but are developed gradually. तर फोर्थ वन काय येणार आहे, इन्फेक्शियस डिसीजमध्ये अँटीबायोटिक्स और अँटीहेल्मिंथ मेडिसिन्स आर यूज टू ट्रीट द इन्फेक्शियस डिसीज, एक्झाम्पल ट्यूबरक्युलोसिस, हेपेटायटिस, लेप्रोसी, कफ अँड कोल्ड etc. देन फोर्थ वन इकडे येणार आहे इन्फेक्शियस डिसीजमध्ये, अँटीबायोटिक्स कॅन नॉट बी यूज फॉर ट्रीटिंग नॉन इन्फेक्शियस डिसीज, दिस डिसीज हॅव अ प्रॉपर ट्रीटमेंट, एक्झाम्पल डायबिटीज, कॅन्सर, हार्ट डिसीज एक्सेट्रा, ट्यूबरक्युलोसिस, हेपेटायटिस, लेप्रोसी, कफ अँड कोल्ड एक्सेट्रा। आता सेकंड क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द ऑड टर्म, वेगळा शब्द ओळखा। तर क्वेश्चन ए आहे, मलेरिया, नंतर हेपॅटायटिस, एलिफंटियासिस, डेंग्यू। तर याचं आन्सर असणार आहे हेपॅटायटिस, बिकॉज ऑल अदर डिसीज आर कॉज बाय द कॅरियर मॉस्किटोज। बाकीचे जे डिसीज आहेत ते मॉस्किटो थ्रू होतात। आता क्वेश्चन बी आहे, प्लेग, एड्स, कॉलरा अँड TB। तर याचं आन्सर आहे एड्स, कारण बाकी सगळे बॅक्टेरियामार्फत होतात, ऑल अदर्स आर बॅक्टेरियल डिसीज। आता क्वेश्चन 3, आन्सर इन 1 to 2 सेंटेन्सेस, 1 ते 2 वाक्यात उत्तरे लिहा। तर आता त्यातलं फर्स्ट क्वेश्चन आहे ए, विच आर व्हेरियस मीडिया ऑफ स्प्रेडिंग द इन्फेक्शियस डिसीज। संसर्गजन्य रोग पसरवणारे माध्यम कोणकोणते आहेत, तर कशामार्फत यांचा प्रसार होतो बरं, तर एअर, वॉटर, फूड, वेक्टर, इन्सेक्ट यांच्यामार्फत। तर आता याचा आन्सर आता आपण बघूया, इन्फेक्शियस डिसीज स्प्रेड थ्रू कॉन्टॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड, वेक्टर सच ॲज अ इन्सेक्ट, ॲनिमल अँड मॅन। आता याच्यातला क्वेश्चन बी आहे, गिव द नेम्स ऑफ 5 नॉन इन्फेक्शियस डिसीज अदर दॅन गिव इन द लेसन। लेसनमध्ये नसलेली असंसर्गीय रोगांची कोणती अशी नावं आहेत जी तुम्हाला सांगता येतील। तर आता आन्सर बघूया, अस्थमा, कॅटरॅक्ट, डिसीज ऑफ किडनी सच ॲज किडनी स्टोन्स अँड रिनल फेल्युअर, आर्थ्रिटीज, अल्झायमर विच इज अ कंडिशन ड्युरिंग ओल्ड एज, हायपरटेन्शन, मायग्रेन एक्सेट्रा। आता क्वेश्चन सी आहे, विच आर द मेन रिझन ऑफ डायबिटीज अँड हार्ट डिसीज। मधुमेह आणि हृदयविकार यांची मुख्य कारणे कोणती आहेत। तर याचा आन्सर आता आपण पाहूया, इम्प्रॉपर लाईफस्टाईल, रॉंग टाईप ऑफ डाएट, लॅक ऑफ एक्सरसाइज, एक्सेसिव्ह मेंटल स्ट्रेस अँड स्ट्रेन, imbalance in secretion of hormones etc. are the main reason for diabetes and heart disease. आता क्वेश्चन 4 आहे, what can be achieved can be prevented. तर काय साध्य होईल, तर काय टाळता येईल, तर कोणत्या रोगांना आळा बसेल, हे आता आपण क्वेश्चन इथे बघणार आहोत। ड्रिंकिंग बॉइल्ड अँड फिल्टर्ड वॉटर, पाणी उकळून आणि गाळून पिणे। आता ह्याचा आन्सर काय येणार, when water is boiled all the disease causing pathogens present in it are killed. Different diseases like cholera, enteritis, diarrhea, dysentery, hepatitis, typhoid are caused by such water borne.
Pathogens. If we boil the water, we are protected against all such disease. If the water is filtered, we can avoid infection from nematodes, dracunculus, which causes naru. By boiling and filtering water, even the epidemics by such infectious disease can be controlled. आता question B. Avoiding smoking and alcoholism. धूम्रपान मद्यपान न करणे. तर ह्याचा आन्सर आहे ना, स्मोकिंग अँड अल्कोहोलिझम आर टू डेंजरस हॅबिट दॅट कॉज ॲडिक्शन. अल्कोहोलिझम कॉजेस डिसऑर्डर ऑफ लिव्हर. द ॲडिक्शन सफर्स फ्रॉम malnourishment. His mental and physiological condition become abnormal. Their impact due to alcoholism. Smoking is an invitation for cancer. In cigarette, BDs, there is a hazardous nicotine. Nicotine is not only toxic but is also carcinogenic. Cancers of oral cavity, tongue, respiratory tract, lungs is very common among smokers. Therefore, addiction like smoking and alcoholism should always be avoided. आता क्वेश्चन सी. रेग्युलर बॅलन्स डाएट अँड एक्सरसाइज. नियमित संतुलित आहार घेणे व व्यायाम करणे. याचा आन्सर आहे रेग्युलर अँड बॅलन्स डाएट रिझल्ट इन टू परफेक्ट हेल्थ. द डिसीज फायटिंग पॉवर और इम्युनिटी ऑफ अ पर्सन इज increased due to healthy diet. One can avoid a frequent infection and also mental well-being is established. Heart disease, diabetes, obesity, etc. can be avoided by not consuming high caloric junk food. Exercise improves blood circulation. Many disorders which are caused by faulty lifestyle can be prevented by having regular balanced diet and exercise. Thus, one must always follow this for well-being. आता क्वेश्चन डी. प्रॉपर चेकिंग ऑफ ब्लड बिफोर ब्लड डोनेशन. रक्तदानापूर्वी रक्ताची योग्य प्रकारे तपासणी केली. तर याचं आन्सर आहे देर आर डेफिनाइट ब्लड ग्रुप्स ड्यूरिंग ब्लड ट्रान्फ्यूजन. द डोनर्स अँड रिसिप्टंट्स ब्लड शुड बी वेल मॅच विथ इच अदर. Otherwise, blood gets clumped inside the body of recipient. Through infected blood, the viruses such as those causing hepatitis B or AIDS are transmitted to other healthy person. Thus, for prevention of transmission of such disease, blood should be checked before blood donation. आता question 5. Read the passage and answer the questions. आता इथे पॅराग्राफ दिला आहे आणि त्याचे क्वेश्चन्सचे आन्सर आपल्याला लिहायचे आहे. तर पॅराग्राफ काय आहे. मास्टर एक्स इज अ 3 years old child. He is living with his family in a slum. The public toilet is present near his house. His father is drunkard. His mother does not know the importance of balanced diet. मास्टर एक्स नावाचा 3 वर्षाचा मुलगा आहे. तो त्याच्या कुटुंबियासोबत साधारण वसाहतीत म्हणजे झोपडपट्टीत राहतो. सार्वजनिक शौचालय त्याच्या घराजवळच आहे. त्याच्या वडिलांना मद्यपानाची सवय आहे. त्याच्या आईला संतुलित आहाराचे महत्त्व माहिती नाही. आता हा जो पॅराग्राफ दिला आहे तर त्याचे क्वेश्चन्स खाली दिले आहेत. तर त्याचे आन्सर आता आपल्याला लिहायचे आहेत. आता क्वेश्चन ए आहे. मास्टर एक्स कॅन सफर फ्रॉम विच डिफरंट पॉसिबल डिसीज इन अबोव कंडिशन्स. वरील परिस्थितीत मास्टर एक्सला कोणकोणते आजार उद्भवू शकतात. तर याचा आन्सर आहे मास्टर एक्स स्टेज इन ॲन एरिया विच इज डिवॉइड क्लीनलीनेस. The public toilet is near his house. This indicates that he will have to fight against many infectious diseases. Because his father is drunkard, there will always be dearth of money in the house. He may not be able to afford enough and balanced food. Thus, his diet must be deficient in vitamins and minerals. Moreover, his mother is ignorant about the importance of health and a balanced diet. This must be causing Master X malnourishment and loss of immunity. The financial condition and the addiction of the father must be causing stress in the house. This will further add stress on Master X, resulting into susceptibility to infection. As it is due to the location the germs are around and thus they may be attacking Master X. He will on and off suffer from digestive disorders such as typhoid, hepatitis, cholera and enteritis etc. तर आता आपण हे सगळे क्वेश्चन्स इथे सॉल्व केलेले आहेत आणि इथेच आपण या एक्सरसाइजचा पहिला पार्ट संपवत आहोत. तर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.